परमहंस भगवान श्री पुंडलिक महाराजांची थोरवी वर्णण्यासाठी श्री पूजनीय स्वामी भास्करानंद सरस्वती कोल्हापूर लिखित पुंडलिका भेटी या स्मरणिकेची मदत घेऊन चरित्रकथा तुटक्या शब्दात थोडक्यात. भक्त राधाकिसन बुवांची वचनपूर्ती. मूर्तिजापूरच्या या दत्तजयंती उत्सवातच खरबचे काही भक्त सहजच तेथील मंदिरात आल्यावर श्री पुंडलिक बाबांचे अनपेक्षित दर्शन घडून ते मनोमन सुखावले. त्यांनी दर्शन घेताच श्रीबाबांनी त्यांस श्री राधाकिसन बुवांना त्वरित आपलेकडे पाठवून देण्याविषयी सांगितले. ती खरबची मंडळी दर्शन घेऊन गावी येताच श्री राधाकिसन बुवांना श्रीबाबांचा निरोप देऊ लागतात. श्रीबाबांना आपण येथे असल्याचे कसे कळले म्हणून ते आश्चर्यचकित झाले. मग गावात श्री शांताराम पाटील यांना सांगून त्यांच्याच बंडीने जमल्यास दुसऱ्या दिवशी कार्यक्रमात श्रीबाबांना येथेच घेऊन येण्याच्या उद्देशाने ते मूर्तिजापुरी पोचले. पूज्य श्रीबाबांचे दर्शन घेऊन ते श्री विठ्ठलराव जमादार यांचे स्नेही श्रीनारायणराव आंबेकर यांना श्रीबाबांना खरबला घेऊन जाण्याविषयी विचारू लागले. तेव्हा त्यांनी श्री विठ्ठलराव यांच्या कानी घालताच गावकऱ्यांना न सांगता परस्परच आपल्या भरवशावर पाठविलेल्या श्रीबाबांना दुसऱ्या गावी जाऊ देणे योग्य नसल्याचे सांगितले. तेव्हा श्री आंबेकर म्हणाले, श्री बाबा साक्षात देवच आहेत, तर आपण आता त्यांच्या मर्जीनेच वागणे बरोबर होईल. आपण आता त्यांना गोरेगावी पोहोचण्यासाठी आपली बंडी जुंपू व श्री राधाकिसन बुवा त्यांना खरबला नेण्यासाठी त्यांची बंडी जुंपू देत. श्री बाबा मग त्यांच्या मर्जीने ज्या बंडीत बसतील त्याने त्यांना आपल्या बरोबर घेऊन जावे. त्यांचा सल्ला सर्वांना पसंत होऊन दोन्ही बंड्या तयार करण्यात येऊन श्री बाबांना त्यांच्या इच्छेने बसण्यासाठी प्रार्थना केली गेली. श्रीबाबा प्रथम गोरेगावी नेणाऱ्या श्री जमादारांच्या बंडीत बसून थोडा वेळ घुटमळून श्री राधाकिसन बुवांच्या बडीत चढून चला म्हणू लागले. तेव्हा त्यांची मर्जी जाणून मोठ्या आनंदाने त्यांना श्री राधाकिसन बुवा खरबला घेऊन आले. इकडे हे वृत्त गोरेगावी भक्तांना समजताच श्री बाबांच्या व्यवस्थेसाठी काही जणांनी स्वबुद्धीने स्थापन केलेल्या पंचकमेटीतील श्री माणिकराव पाटील रागाने खरब येथे पोहोचले. श्री बाबांना परस्परच येथे आणल्याबद्दल ते श्री राधाकिसन बुवांना दूषण देऊन निर्भत्सनापूर्वक बोलू लागले. श्री राधाकिसन बुवांनी प्रामाणिकपणे जे घडले ते सर्व त्यांच्या कानी घालून त्यांना शांत केले. येथे पंचकमेटीचा श्री राधाकिसन बुवा वरील राग असण्याचे पाठीमागे जो इतिहास घडला तो सांगणे जरुरीचे आहे. श्री राधाकिसन बुवा कीर्तन करीत गावोगावी फिरत असले तरीही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर जवळच्या दातळी या गावातील भोळ्या भाबड्या सरळ हृदयी ग्रामस्थांवर त्यांचा विशेष जीव असे. तेथील लोकही श्री राधाकिसन बुवांना मनोमनी आदराने अत्यंत प्रीतीने वागवीत असत. श्री राधाकिसन बुवांनी यापूर्वीच या गावी पूज्य संत श्री गाडगेबाबा व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना आग्रहाने नेले होते. तसेच ते म्हणत असत की मी या गावी थोर संतांना घेऊन आलो आहेच, पण पुढे जर मला देव भेटला तर मी त्यालाही येथे जरूर घेऊन येईल. योगायोगाने पुढे परमपूज्य भगवान परमहंस श्री पुंडलिक बाबांची दर्शन भेट घडल्यावर त्यांनी तेथील कीर्तनातून त्यांचे महात्म्य वर्णन करून सांगितले. त्याच दरम्यान तेथील श्री सखाराम आव्हाळ याने श्री राधाकिसन बुवांना घरी बोलावून घेऊन नुकत्याच मुंबईवरून अत्यवस्थ स्थितीत आणलेल्या आपल्या चिरंजीव रामनाथ या मुलाविषयी सांगितले. मुंबईचे सुप्रसिद्ध डॉक्टर सिरोडकर यांनी मुलगा जगण्याची आशा नसल्याचे सांगून व्यर्थ औषधोपचार करण्यापेक्षा घरी परत जाण्याचा सल्ला दिल्यानुसार ते गावी परतल्याचे सांगून काही दैवी उपाय सुचविण्याबाबत ते विनंती करू लागले. त्या प्रसंगी संतहृदयी सद्भक्त श्री राधाकिसन बुवांचे अंतःकरण द्रवले. त्यांनी घरच्यांना मनोभावे पुंडलिक देवांचे स्मरण करण्यास सांगून स्वतः पूज्य श्री बाबांना मनोमन आळवून मुलाच्या आरोग्याविषयी प्रार्थना करीत तेथेच स्वच्छ केलेल्या जागेवर कापूर उदबत्ती लावून श्री बाबांच्या नामोच्चाराने पवित्र जलाचे तीर्थ तयार केले. ते मग श्रद्धेने मुलास पाजवून उदबत्तीचा अंगारा मस्तकी लावला व 7 दिवसपर्यंत पुढे अशाच प्रकारे निष्ठेने करण्यास सांगून ते आपल्या कीर्तनाच्या नियोजित कार्यक्रमासाठी तारुखेडा गावी गेले. इकडे निष्ठेने केलेल्या या भक्तीच्या उपचाराने चिरंजीव रामनाथची प्रकृती उत्तम होऊन सुधारू लागली. डॉक्टर सिरोडकर यांनीही घडलेल्या या बदलामुळे फारच आश्चर्य व्यक्त केले. मग परत श्री राधाकिसन बुवा गावी येताच त्यांनाही त्या मुलाची ठणठणीत प्रकृती पाहून आनंद झाला. त्यावेळी सर्वच गावकऱ्यांनी श्री राधाकिसन बुवांना त्यांनी पूर्वी काढलेल्या उद्गाराची आठवण करून देत श्री भगवतस्वरूपी श्री पुंडलिक बाबांना दातळी येथे घेऊन येण्याची कळकळीची विनंती केली. त्यांनीही ती मान्य करून ते गोरेगावी येऊन तेथील पंचकमेटीसमोर याबाबत सांगून पूज्य श्री बाबांना दातळी नेण्याविषयी विचारू लागले. पण श्री बाबांचे अवलिया वागणे, क्षणभर स्थिर नसणे,
केव्हा काय करतील बोलतील याचा भरवसा नसल्याने इतक्या दूरवर परक्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी ते परवानगी देईनात. श्री राधाकिसनबुवांच्या मनातील सद्भाव व तेथील ग्रामस्थांचा अंतरीचा प्रेमभाव जाणून श्री बाबा मात्र तेव्हाच श्री राधाकिसनबुवांना म्हणाले होते, आम्ही येऊ बुवा, विश्वास ठेवा बुवा, सबुरी पाहिजे. स्टार श्री बाबांचे हे वाक्य ऐकून श्री राधाकिसनबुवांचे दातळीकरांवरील प्रेम माहिती असल्यामुळे ते श्री बाबांना नकळत तिकडे घेऊन जातील अशी भीती असल्याने पंचकमेटीचा श्री राधाकिसनबुवावर निष्कारण राग निर्माण झाला होता. आता तर श्री बाबांना ते परस्पर खरबला घेऊन आल्याने त्यांचा सशनी दृढावला होता. श्री राधाकिसनबुवांच्या भेटीनंतर झालेल्या खुलाशामुळे पंचकमेटीचे श्री माणिकराव पाटील थोडे स्वस्थ झाले. मग श्री बाबांचे दर्शन घेतल्यावर श्री बाबांनी त्यांना हाताला धरून त्या दिवशी सबंध गावभर उसंत न घेता आपल्या बरोबर हिंडवले. त्यामुळे थकून ते निश्चितपणे झोपले. याचवेळी श्री बाबांनी श्री राधाकिसनबुवांना दातळीकरांना दिलेल्या वचनपूर्तींची हीच योग्य वेळ असल्याचे सुचवून त्या दिशेने प्रवासाला निघण्याची घाई सुरू केली. त्यांच्याच शब्दानुसार श्री राधाकिसनबुवा काही सहकार्यासोबत श्री बाबांना घेऊन बंडीने रात्री 9च्या सुमारास मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन कडे निघाले. रस्त्याने ते श्रीबाबांना परस्पर न सांगताच दातळीला घेऊन गेल्याबद्दल पंचकमेटी व खंडूनाना आपल्यावर कोर्ट कचेरी करून आपल्याला तुरुगात टाकतील अशी भीती व्यक्त करू लागले. तेव्हा श्रीबाबा बोलले, स्टार जेलाला गांधी नेहरू भ्याले काय बुवा. तेव्हा मतितार्थ ध्यांनी घेऊन श्री राधाकिसनबुवा शांत राहिले. भक्तोद्धारसाठी दातळीच्या दिशेने परिभ्रमण पूज्य श्री बाबांच्या आज्ञेने श्री राधाकिसनबुवा, श्री शांताराम भारंबे, मारुती पोहकार, धोंडू पाटील, किसन ठाकरे, अण्णाजी पंधेकर यांच्या समवेत मूर्तिजापूरला येऊन पोहोचले. आता येथून पुढे रेल्वेने जाण्यासाठी तिकीट काढण्याकरिता पैसे पाहू लागतात. श्री राधाकिसनबुवा जवळ असलेले अवघ्या 3.5 रुपया व्यतिरिक्त कोणाकडेही काहीच पैसे नसल्याचे समजले. तेव्हा संचित मुद्रेने बाबाकडे श्री राधाकिसनबुवा पाहू जाताच, विश्वास ठेवा ना बुवा, आम्ही सोय करतो ना बुवा, असे अभयवचन त्यांनी दिले. इतक्यातच श्री गोविंद खराटे तेथे येऊन पोहोचले व त्याने आणलेले 130 रुपये भक्तिभावनेने त्यांनी श्री बाबांच्या चरणी समर्पून पूजा केली. आपल्याला नोकरी लागल्यास येणारा पहिला पगार श्री बाबांच्या चरणी समर्पण करण्याचा त्याचा मनोदय होता. त्यानुसार मिळालेल्या नोकरीचा हा पहिला पगार श्री बाबांच्या चरणी समर्पण करण्यासाठी ते गोरेगावीच निघाले होते. पण योगायोगाने श्री बाबा इथे असल्याचे समजल्याने ते तडक येथेच येऊन पोहोचले. श्री बाबांच्या या विचित्र लीलेने थक होत श्री राधाकिसनबुवांनी त्या पैशातून मग रेल्वेची तिकिटे काढून ते रेल्वेने दातळीच्या दिशेने प्रवास करू लागले. मध्येच निफाड स्टेशन येताच नाशिकची थेटपर्यंतची तिकिटे काढली असूनही श्री बाबांनी तेथे उतरण्याचा लकडा लावला. परत विनंती करूनही त्यांनी तेथेच उतरण्यास सर्वांना भाग पडले. क्रमशः